अरे तुला काय लाज लज्जा आहेस का? काय झालं? अरे काय झालं मर्दा, किती वाजलेत? सकाळचे 5:30 वाजलेत. मग काय झालं? अरे काय झालं, माणसासारखा गडी आहेस की? अरे पुरी दुनियेच्या तिथं ग्राउंड वर पळायल्यात, गोळा फेक करायल्यात, कुणी लॉंग जम्प, कुणी शॉर्ट जम्प. मग मी बी तुझ्या जातो जीवाला की. लाज आहे का? जातो की मग मी बी. अरे वागा, सगळे कष्ट तुझी आई झेलायली. वडील वारून 10 वर्ष झाले. आईनं कसं तरी काबाड कष्ट करून लेकरू ऑनलाईनच्या जाहिराती बघून कसं तरी फॉर्म भरेल म्हणून तुला मोबाईल घेऊन दिलाय. आणि तू रात्रभर जर रील बघत बसायलास, तुला जरा तर लाज आहे? आईच्या कष्टाची जाणीव ठेव. हिम्मत आणि शरम असेल ना तर आता उठ. असलं काय बोलला? अरे एकतर बांगड्या भर, नाहीतर ग्राउंड वर जा. जातो दोन्ही ना मी. पैकी काय करतोस? जातो ना ग्राउंड वर मी. निघ. हे असलं बोलू नका तुम्ही, जायला ना मग मी. अरे जा तिथं दाखव मर्दानगी. जातो ना दाखवतो. लोकांच्या रील बघून दात इचकायलास. या वेळेस जर वर्दी घालून तर नाही आलो ना तर परत बोलायचं. अरे वर्दी घालायला गर्दी करणारे भरपूर आहेत. बरं, तिथं आम्ही- फक्त हिम्मत आणि मनामध्ये जिद्द लागती, एक लक्षात ठेव. आणि जो व्यक्ती आई वडिलांचे कष्ट आणि घरची परिस्थिती विसरला, तो कधीच वर्दी घालू शकत नाही, हे लक्षात ठेव. आणि त्या वर्दीत तो शोभणार बी नाही. घालणार मी पण अंगावर घालणार. चल निघ, बघतो तुझी वर्दी दिसतो. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा सांगतो, ज्या मुलांना आणि ज्या विद्यार्थ्यांना आई वडिलांचे कष्ट आठवत नाहीत ना, त्यांनी खुशाल घर सोडून जावं आणि जगून दाखवावं आई वडिलांच्या कुटक्याशिवाय. मग कळेल काय परिस्थिती असते ती. हा.